नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण देशासाठीची फार मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. या घडामोडीचं सुतोवाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सांगलीमध्ये केलं. याच्या आधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील याबाबतचं सुतोवाच केलेलं होतं. याशिवाय राजकीय वर्तुळामध्ये या एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे. ती चर्चा तुमच्या कानावर आली का? ती चर्चा तुमच्या लक्षात आली का? तर गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं असं आहे की 2029 मध्ये सांगलीचे जे सध्याचे खासदार आहेत विशाल पाटील, ते पुन्हा खासदार झालेले नसतील. या ठिकाणी 2029 मध्ये विशाल पाटील हे माजी खासदार असतील. त्याचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आता लवकरच देशामध्ये आणि राज्यामध्ये लोकसभेच्या जागा वाढणार आहेत, विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. या जागा वाढल्यानंतर सगळी समीकरणं बदलणार आहेत. त्यामुळं विशाल पाटील हे माजी खासदार असतील असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांना देखील इशारा दिलेला आहे की तुमचे मतदारसंघ देखील धोक्यात येणार आहेत. तर हे गोपीचंद पडळकर यांना असं का वाटतं की विशाल पाटील हे खासदार नसतील? तर त्याचं कारण आहे की एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये एक महत्त्वाचं विधेयक चर्चेला येऊ शकतं. याचं कारण हा फक्त अंदाज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी NDAचे जे घटक पक्ष आहेत त्यांची याबाबत बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय असा आहे की देशातील आणि राज्यातील अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा 50% वाढवण्याचा निर्णय मोदी सरकार घेणार आहे. पश्चिम बंगालची निवडणूक होण्याच्या आधी नारी शक्ती वंदन या नावानं हे विधेयक मांडून लोकसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार 50% वाढवण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. सरकारला असं वाटतं आहे की पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी हा मास्टर स्ट्रोक ठरू शकेल. हे एक सरकारचं राजकीय कारण झालंच. पण अनेकांना शंका अशी आहे 2021ची जी जनगणना आहे ती आता 2026 मध्ये कुठे सुरू झालेली आहे. या जनगणनेचे आकडे येण्याआधीच सरकार हा निर्णय का घेत आहे? सरकार 2011च्या जनगणनेच्या आधारे लोकसभेच्या आणि विधानसभेचे मतदारसंघ वाढवणार आहे. कोणतंही सरकार निर्णय घेतो तो आपल्या राजकीय फायद्यासाठी असतो आणि भाजपला या 50% वाढीमध्ये आपला राजकीय फायदा कसा काय दिसतो हे आपण पाहणार आहोत. 2026ची जी जनगणना असे होणार आहे त्या जनगणनेमध्ये एक मोठा फरक दिसणार आहे. तो म्हणजे महाराष्ट्रासह दक्षिणेकडची जी राज्य आहेत त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या वाढीमध्ये घट झालेली आहे. या उलट उत्तरेतील राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा कायम होता. मग जर 2026ची लोकसंख्या विचारात घेऊन लोकसभेच्या जागा वाटप करायचा निर्णय घेतला तर दक्षिणेतील राज्यांवरती तो अन्याय होऊ शकतो. हा अन्याय जर दूर करायचा असेल मग 2011चीच लोकसंख्या गृहीत धरलेली चांगली, असा हा या पाठीमागचा तर्क आहे. यामुळे काय होऊ शकेल की 50% जागा महाराष्ट्राच्या जशा वाढतील त्याच्या 2011च्या लोकसंख्येनुसार तेवढ्याच त्या उत्तर प्रदेशच्या किंवा बिहारच्या देखील वाढतील. म्हणजे लोकसंख्येची वाढ घटवून भारताच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलणाऱ्या दक्षिणेतील राज्यांवरती अन्याय होण्याची शक्यता कमी आहे. खरं तर हा मतदारसंघ पुनर्रचनेचा निर्णय हा 2001 मध्ये होणार होता. पण तेव्हाच एक विधेयक अटल बिहारी वाजपेयी सरकारला आणावं लागलं. कारण तेव्हा DMK जे भाजपच्या सरकारला पाठिंबा देणारा मोठा पक्ष होता तेव्हा देखील त्यांच्या लक्षामध्ये हा धोका आला होता आणि मग ते म्हणाले की आमच्या लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी आहे, आमच्या जागा कमी होतील, त्यामुळं आत्ताच्या लोकसभेच्या ज्या 543 जागा आहेत त्या तेवढ्याच राहू द्या, आपण त्याच्यावर 2026 मध्ये विचार करू. मग 2026 मध्ये विचार करताना असं डोक्यामध्ये होतं की 2021च्या जनगणनेचे आकडे आपल्याकडे आले असतील. पण तुम्हाला माहिती आहे की कोरोनामुळे ही जनगणना झाली नाही, ती आता कुठे सुरू झालेली आहे. पण त्याच्या आधी सरकारला हे करायचं आहे. कारण सरकारला देखील असं वाटतं आहे की जर 2026च्या आकड्यांच्या आधारे जर आपण ही मतदारसंघ पुनर्रचना केली तर दक्षिणेतील राज्य नाराज होऊ शकतात, त्यांच्यावरती अन्याय होऊ शकेल आणि राजकारण हे वेगळ्या दिशेला जाऊ शकेल. त्याच्याऐवजी आत्ताच आपण हा निर्णय घेऊया. तर त्यासाठी 16 एप्रिल 2026 पासून
संसदेचं अधिवेशन किंवा विशेष सत्र पुन्हा होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो. आत्ता ज्या लोकसभेच्या जागा आहेत तुम्हाला माहिती 543 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये 50% वाढ जर झाली तर त्या जागा 816 पर्यंत जाऊ शकतात. जी नवीन संसदेची इमारत झालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 880 खासदार बसू शकतात अशी व्यवस्था आहे आणि आता ही जी नवीन वाढ जर झाली तर 816 खासदार आपल्यामध्ये होत आहेत. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की आता लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत, विधानसभेचे 288. जर 48च्या जागी त्या ठिकाणी 50% जर जागा वाढल्या तर 72 खासदार महाराष्ट्रामध्ये येतील. त्यातले 33% या जागा महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे जवळपास 33%नी विधानसभेच्या देखील जागा तितक्यात राहतील. विधानसभेची जी जागांची जी संख्या आहे ती तुम्हाला मी सांगतो. तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा या 288 वरून 432 होणार आहेत. त्यामुळं आत्ता जे साधारणपणे 3 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यांच्यामधून किमान 4 ते 5 नवीन मतदारसंघ तयार होतील आणि यामुळं अनेक नव्या इच्छुकांना संधी मिळू शकेल. लोकसंख्येनुसार जी मतदारांची समस्या वाढलेल्या आहेत त्याला तोंड देण्यासाठी नवीन खासदार, नवीन लोकप्रतिनिधी हे आपल्याला मिळू शकतील असा या पाठीमागचा हे आहे. याच्यामध्ये सगळ्यात काय होणार आहे की पुणे आणि मुंबईचं जे वजन आहे हे याच्यामध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. लोकसंख्येच्या सूत्रामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये जवळपास मुंबईमध्ये 36 जागा आहेत त्या वाढून आणखी 36 प्लस आणखीन 18 जर जागा धरल्या त्यामध्ये वाढणाऱ्या तर तेवढ्या जागा या मुंबईमध्ये देखील वाढतील. पुण्यामध्ये 21 जागा आहेत तिथे जवळपास 11 जागा 50% प्रमाणे वाढणार आहेत. उलट मराठवाडा, कोकण आणि यांना जो मानणारा जत, आटपाडी असा जो काही भाग असेल तो त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येऊ शकेल. मग विशाल पाटील पुन्हा खासदार होणार नाही त्याची काळजी गोपीचंद पडळकर घेऊ शकतील असं त्यांना वाटतं आहे. असं हे सारं तर्क आहे, गणित आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 432 जागा होतील. त्यातल्या 142 ते 145 या जागा महिलांसाठी राखीव असतील 33% याप्रमाणे. तर बघूया मुंबई उपनगर हा जो जिल्हा आहे यामधून 26 आता आमदार येतात, तिथे 39 आमदार येतील. मुंबई शहरमधनं 10 ऐवजी 15, ठाणे 18 ऐवजी 27, पालघरमधून 6 ऐवजी 9, रायगड 7 ऐवजी 11 आमदार, रत्नागिरीमध्ये 5 आमदार आहेत त्या ठिकाणी 8 आमदार निवडून येतील, सिंधुदुर्ग 3 मधून 5. असं साधारणपणे मुंबई पट्ट्याचं हे गणित आहे. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये देखील चांगली वाढ होते आहे. 21 आता जे आमदार आहेत तिथे 32 येतील. अहिल्यानगर जिल्ह्यातून 12 ऐवजी 18, सोलापूर 11 ऐवजी 17, कोल्हापूर 10 ऐवजी 15, सांगली 8 ऐवजी 12, साताऱ्यामध्ये देखील 8च आमदार आहेत तिथे देखील 12 आमदार निवडून येतील. आता उत्तर महाराष्ट्राचं गणित काय आहे? नाशिक हा देखील मोठा जिल्हा आहे तिथे 15 ऐवजी आता 23 आमदार निवडून येऊ शकतील. जळगावमधनं 11 ऐवजी 17, धुळे 5 ऐवजी 8, नंदुरबार 4 ऐवजी 6. असं साधारणपणे उत्तर महाराष्ट्राचं गणित आहे. मराठवाड्याचं गणित कसं असू शकेल? छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ऐवजी 14, नांदेड देखील मोठा जिल्हा आहे 9 ऐवजी तिथे 14 आमदार येतील, लातूरमधनं 6 ऐवजी 9, बीडमधून 6 ऐवजी 9, जालन्यामध्ये देखील 5 ऐवजी तिथे 3 जागांची वाढ होऊन 8 आमदार येतील, धाराशिवमध्ये 4 आमदार निवडून येतात तिथे 6 आमदार येतील, परभणीमध्ये देखील 4 आमदार येतात तिथे देखील 6 आमदार येतील, हिंगोलीमध्ये 3 ऐवजी 5. विदर्भात नागपूर हा मोठा जिल्हा आहे तिथे आता सध्या 12 आमदार निवडून येतात त्या ठिकाणी 18 आमदार निवडून येतील, अमरावती 8 ऐवजी 12, यवतमाळ 7 ऐवजी 11, बुलढाणा 7 ऐवजी 11, अकोला 5 ऐवजी 8, चंद्रपूर 6 ऐवजी 9, वर्धा 4 ऐवजी 6, गोंदिया 4 ऐवजी 6, गडचिरोलीच्या जागा 3 ने वाढून 5 होतील, भंडारा 3 ने वाढून 5 होतील आणि वाशिमच्या देखील 3च जागा आहेत त्या देखील 5 जागा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अनेक मतदारसंघांमध्ये उलथा पालट होणार आहे. अनेक तालुक्यातील छोट्या नेत्यांना देखील आता आमदारकीचं स्वप्न पाहता येऊ शकेल. याच्यामध्ये एकच भाग आहे की शहरांचा जो टक्का आहे तो टक्का आणखीन वाढणार आहे. तर बघूया 16 एप्रिल रोजी जे काही संसदेचं विशेष सत्र किंवा अधिवेशन बोलवण्यात येणार आहे त्या ठिकाणी काय होतं आहे. त्यामुळं मोठी उलथापालट होणारं
एक विधेयक याच वर्षी मांडण्याच्या तयारीमध्ये मोदी सरकार आहे. तर आधी म्हटलं त्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांनी तर आताच दावा केलेला आहे की विशाल पाटील पुढच्या काळामध्ये खासदार नसतील. त्यांचा हा दावा कशाच्या आधार आहे तुमच्या लक्षात आला आहे का? तर त्या पाठीमागचं देखील गणित असं आहे, 2009 मध्ये जी विधानसभा आणि लोकसभेची पुनर्रचना झालेली होती ती पुनर्रचना 2001च्या लोकसंख्येनुसार झालेली होती. तेव्हा एका विधानसभेसाठी साधारणपणे 3.5 ते 4.25 लाखाची लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली होती आणि लोकसभेसाठी हाच आकडा 18 ते 20 लाख असा होता. एका लोकसभेमध्ये विधानसभेचे 6 मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत. आता गोपीचंद पडळकर यांना असं वाटतं आहे की आता जे विधानसभेचे मतदारसंघ होतील त्यांच्यामधली जी लोकसंख्या आहे, मतदारसंख्या नव्हे, ती लोकसंख्या साधारणपणे 2.5 ते 2.25 लाख असू शकेल. हे विधानसभेचे छोटे विधानसभा मतदारसंघ असतील. आणखीन 6 विधानसभेचे मतदारसंघ असे जोडून तो लोकसभेचा मतदारसंघ होऊन त्याच्यामध्ये 10 ते 12 लाख इतकी लोकसंख्या असू शकेल. मग अशा छोट्या लोकसंख्येच्या मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासारखा नेता देखील हा खासदारकीची निवडणूक लढू शकतो. त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे की आपण विशाल पाटील यांना काय पुन्हा खासदार होऊ देत नाही. दुसरी याच्यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, जो सत्ताधारी पक्ष असतो साधारणपणे त्याच्या खुशीनुसार त्याच्या मर्जीनुसार हे मतदारसंघ आखले जातात, त्यांची पुनर्रचना होती असा आतापर्यंतचा अनुभव आहे. आपण जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या गट किंवा वॉर्ड रचनेमध्ये देखील पाहतो. त्यामुळं या लोकसभा आणि विधानसभेमध्ये असं होऊ शकतं असं भाजपच्या नेत्यांना वाटतं आहे. त्यामुळं गोपीचंद पडळकर यांना जो मानणारा जत आटपाडी असा जो काही भाग असेल तो त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येऊ शकेल. मग विशाल पाटील पुन्हा खासदार होणार नाही त्याची काळजी गोपीचंद पडळकर घेऊ शकतील असं त्यांना वाटतं आहे. असं हे सारं तर्क आहे, गणित आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देखील आमदार आणि खासदारांची संख्या वाढते आहे. अशाच अपडेटसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी.